ब्युटिफुल प्लांट दोज हू आर हॅव्हिंग द प्रॉब्लेम ऑफ ऍसिडिटी, ज्यांना ज्यांना ऍसिडिटीचा त्रास असेल तर हा कंद त्याने असे पीस थोडे थोडे तुकडे करायचे आणि आपली खडी साखर आहे त्या खडी साखरेच्या पाकामध्ये ते भिजत ठेवायचे. ते मुरले की ऍसिडिटी ज्यावेळी आपल्याला जळजळ होते किंवा असं वर आल्यासारखं होतं त्यावेळी हा चोकायचा, चगळायचा आणि चावून खायचा, तुमची जळजळ लगेच थांबेल. कांदा अतिशय म्हणजे जर ड्राय कप असेल, सर्दी खोकला असेल तर हा कांदा आणि गुळ चावून खायचं, सर्दी खोकला सगळं बंद. पूर्वीच हे औषधच होतं. पूर्वी एखाद्या आईची डिलिव्हरी झाली आणि तिला पाना जर फुटला नसेल तर ह्याचे जे कंद आहेत ते उगाळून गाईच्या दुधातून आईला दिले तर आईचा पाना फुटतो, आईला दूध जास्त प्रमाणामध्ये लॅक्टेशनचं प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये, किंवा आईच्या दुधामध्ये वाढ होते. आणि आजीच्या बटव्यातलं हे औषध आहे. पूर्वी काही वेळा बरेच, आता सगळ्या मेडिसिन्स आहेत, पूर्वी हे नव्हतं, आजीच्या बटव्यातलेच औषध द्यायचे. मग त्यावेळी आईला जर पाना लवकर फुटला नाही तर ते बाळ बिचारं उपाशी राहायचं, म्हणून मग हे द्यायचे उगाळून आणि त्याच्याने आईला पाना फुटायचं आणि मग बाळाला दूध मिळायचं. सफेद मुसळी म्हणतात त्याला. अरे बापरे, काय आहे हे बऱ्याच लोकांना माहित नसतात. म्हणजे गोव्यामध्ये माहित असेल पण कर्नाटकामध्ये पहिल्यांदाच बघतोय. ज्याला माईन मूळ म्हणतात, अतिशय उत्कृष्ट लोणचं याचं होतं. अरे वा. हा, आणि ह्या प्लांट वरती प्रचंड प्रमाणामध्ये रिसर्च झालेला आहे. वेखणची पावडर करायची, हा, 1 चिमूट पावडर, 1 चमचा मध मिक्स करायचं आणि लहान मुलाला रोज द्यायचं. त्याची इंटेलेक्च्युअल पॉवर वाढेल, तो अतिशय ब्रिलियंट होईल, हुशार होईल, त्याला चांगली झोप लागेल, चांगली आकलन शक्ती वाढेल त्याची. मोठ्या माणसांनी आणि लहान मुलांनी सगळ्यांनी घ्यावी रोज. ते रोज रोज. हा, मला तरी असं वाटतं की आयुर्वेदिक वाले औषधवाले ते याचा उपयोग करून ते मुलांना देतात. तुम्ही ज्यांना विसरायचा सवय आहे ना त्यांनी हे रोज घ्या. दुसरा त्याचा उपयोग आहे, झोप कोणाला लागत नाही. त्यांनी वेखण चेचायचं, आपलं गावठी जे खोबरेल तेल आहे त्या खोबरेल तेल मध्ये उकळवायचं, सुका बांगडा भाजल्यासारखा वास येणार, त्यावेळी थांबायचं आणि ते जळणार त्याच्यात तेलामध्ये उकळवलं की. ते थंड करायचं, गाळून घ्यायचं आणि ज्याचं डोकं दुखतं त्यांनी डोक्यावरती मालिश करायचा, किंवा ज्याला झोप येत नाही त्यांनी मालिश करायचा. या कार्यक्रमासाठी मुद्दामहून एवढ्या दूरून आले, सो धन्यवाद सर तुमचे. माने सर. So welcome you sir for our program. It's very precious that people from outside India are also taking part in our function. Mr. Spencer, Thank you very much. Mr. Spencer from USA has come specially. Friends, 70च्या डोंगरदरीच्या कुशीन आम्ही हो कार्यक्रम पळोवपाक आयिल्ले आसा, जो कंदमुळाचें प्रदर्शन आसा आनी ताचे बद्दल माहिती जाणून घेवपाक आयिल्ली आसा. तर अशें दिसलें की एकदम जंगलान, एकदम कुशीन, म्हणजे शहरा कडल्यान खूब पयस अशी जागा आसा. तरी पूण ह्या विशयान ज्यांनी ज्यांनी उत्सुकता आसा, जांकां उत्सुकता आसा ते जाणून घेवपाक मुजरत हांगा आजी राबिल्ले आसा. माटो भरगच्च भरलेलो आसा, तुमी पळोवपाक शकता. थोडीच कदलां रिकामी दिसता, 1 2 3 आतांच्या बोटार मेजपा येतली. आणि तुमकां सांगपाक आनंद जाता की लांबच्या पल्ल्याड म्हणजे USA म्हणटात ह्या हातूंतल्यान कंट्रींतल्यानूय लोक आयिल्ले आसा हांगा, जे माहिती जाणून घेवपाक खूबच उत्सुक आसात. तर ह्या लोकांचे खूब खूब धन्यवाद म्हणटा आमी चॅनला द्वारे, की ही जी उपयुक्त माहिती आसा ती फुडल्या पिढी कडेन पावपाक जाय, फुडल्या पिढी कडेन पावपाक जाय. आजच्या भुरग्यांक, इश्कोलाच्या भुरग्यांक हांगा उपस्थित आसा ते तर खूबच एक तुस्त करपा सारको हें आसा, कळ्ळें न्ही. कारण भुरग्यांक आतांच्या बारीक बारीक गजाली ज्यो आसा पळय न्ही ताचे बद्दल माहिती कोण दितलो? टिचर्स दिना, टिचर्स दिवपाक शकना. कित्याक तांचो अभ्यासक्रमान हें भितर जर इन्क्लूड करीत न्ही जाल्यार तांचे पर्यंत पावता ती माहिती. पण अशा कार्यक्रमांक तांणी हाजिरी लावप, तें आयकुवप खूबच म्हत्वाचें आसा, जे आज तुस्त करपा सारकी एक उपक्रम जाल्लो आसा हो. ऍक्च्युअल कंद ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी कंद सगळे तुम्हाला सारखे दिसतील, त्यांचा आकार वेगवेगळा असेल, पण कंद सगळे तुम्हाला सारखे दिसतील. मग ट्यूबर्स असतील, फार्म्स असतील, किंवा बल्ब्स असतील,
सो दीज आर द 3 कॅटेगरीज ऑफ द पर्टिक्युलर आपण जे कंद म्हणतो त्याच्या कॅटेगरीज आहेत. म्हणजे कांदा तुम्हाला माहिती आहे, आपण जो ऑनियन जो आपण खातो तो सगळ्यांना माहिती आहे. बल्ब्स, पोटॅटो तुम्हाला माहिती आहे, ट्यूबर्स, अँड तुम्हाला लोकांना आपलं सुरण माहिती आहे सगळ्यांना, किंवा अळूचे कंद माहिती आहे. दे आर द कॉम्स. These are the different terminologies on the basis of their morphological peculiarities. म्हणजे त्याचं बाह्य जे अंग आहे त्याचे जे काही गुणधर्म आहेत त्या गुणधर्मानुसार त्याची कॅटेगरी झालेली आहे मॉर्फॉलॉजिकली. आणि मग इंटरनल जे मॉर्फॉलॉजी असते त्याच्यामुळे आपण मग सायंटिफिक त्याला नामकरण वगैरे करतो. म्हणजे एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी ॲज वेल ॲज द इंटरनल मॉर्फॉलॉजी वी आर गिव्हिंग देम द जेनेरिक अँड स्पेसिफिक नेम. इथे अळूचे प्रकार म्हणजे अळूचे कंद ठेवलेले आहेत. आणि इथे तेरं म्हणून जे अळू आहे म्हणजे कॉमन आहे, ते इट्स व्हेरी कॉमन आणि अतिशय डिलिशियस. म्हणजे सगळ्यात टेस्टी अळू तेरं अळू, त्याच्या पानांची भाजी करतात. त्याचे कंद आहेत तर त्याच्या कंदांची पण भाजी केली जाते, त्याच्या कंदांची आमटी पण केली जाते, पातळ भाजी पण केली जाते. येस येस. त्याला चिवडा अळू असं म्हणतात इथे. तर माझ्या हाताने काढून वगैरे दाखवा. जनरली कसं होतं की ह्यांना काही वेळा काळं आळू असं म्हणतात, काळं आळू म्हणतात आपल्या भागामध्ये. तर ह्याच्या पानांची भाजी केली जाते आणि ह्याच्या कंदांची भाजी आणि आमटी म्हणजे सुकी भाजी आणि पातळ भाजी अशा पद्धतीने केलं जातं. हे पण काळ्या आळूचाच मोठे कंद आहे. ह्याला माडाळी म्हणजे हे बघा आपण माड म्हणतो ना, तर माडासारखं ह्याचं कंद आहे. म्हणजे अतिशय मोठा असतो आणि म्हणून त्याला माडाळी किंवा माडी असं इथल्या भाषेमध्ये माडी म्हणतात. मोठा कंद असतो, ह्याची भाजी पण केली जाते. हे कॉमन आहे सर गोव्यामध्ये ना? गोव्यामध्ये नाही, सगळीच कोकणामध्ये कॉमन आहे. पण कोकणामध्ये काय केलं लोकांनी माहित आहे, हे सगळं काढून टाकलं, ट्रॅडिशन सगळी संपवली. गोव्याने ती जपलेली आहे. गोव्यामध्ये मी मार्केटमध्ये बघतो त्यावेळी ह्याचे कंद ह्याच्या काणकोण साईडला सर, काणकोण साईडला वगैरे उंचीचे किंवा लांबीचे दिसतात. होय. ह्याची जर स्लाइस करून भाजून काप केली ना, मस्त टेस्टी टेस्टी टेस्टी. अतिशय डिलिशियस. होय. काप सुद्धा भाजून करतात, भाजी पण करतात, पातळ भाजी पण करतात, अतिशय डिलिशियस. आमच्या घरी असतो सर. तर हे जे अलोकेशिया आहे ना, खरं म्हणजे ह्याच्यावरती सायंटिफिक अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण काय होतं की आपण अळू म्हणजे सगळेच अळू एकसारखे धरतो. आयदर इट इज अलोकेशिया और कोलोकेशिया. So these are the different species of alocasia and colocasia. It has to be do a very scientific manner, so that we need to know that the exact species, which species is what. नंतर अशा पद्धतीने याचा सायंटिफिक अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्या तरुण मुलांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. दत्ता तू कोकणी नावं सांगा सर, मराठीन सांगता न्ही आमच्या गोंयकार खातीर. सर पुढचं सांगा ते जरा. हे धावे अळू ना, धावरा म्हणतात ना. हे तेऱ्याची एक व्हरायटी असा. माझ्या हातान घेऊन दाखवता. ही एक धाव्या तेऱ्याची व्हरायटी असा जी पावसाच्या दिसांनी दिसता आमका. आणि त्याच्या मागीर एक येलो कलरचे बॉन्ड कशे येता आणि त्याच्यापासून भाजयता भुरगीं अशा पद्धतीचे हे तेरे आसा. आणि ते कमी प्रमाणात खाता, कारण त्याची खाज असता ती जास्त असता, तेका लागून कमी प्रमाणात खाता. हा, याचा धावे का म्हणतात तर ह्याचा जो स्टेम आहे ना तो असा रनर कसा आहे. म्हणजे ओरिजिनल बुक मध्ये सुद्धा म्हणजे व्यासानी महाभारत लिहिताना त्याच्यामधले 2 पार्ट आहे, एक शांती पर्व आणि एक अनुशासन पर्व आहे. त्या 2 पर्वामध्ये वनस्पतींवरती भाष्य केले जे आज सायन्स अगदी डिक्टो फॉलो करते. वनस्पतींना चव समजते, वनस्पती श्वास घेऊ शकतात, वनस्पती चालतात असं तिकडे म्हटलेलं आहे. अँड हिअर इट इज इन अवर टर्मिनॉलॉजी वी कॅन कॉल इट एज द plants can breathe, plants can run, plants can creep, plant can taste. Why we are calling these? Because the certain plants can digest the insects. They trap the insect into tentacles and they digest it and they will be suck the proteins into the insect. म्हणून कीटक भक्षी वनस्पती आपण मराठीमध्ये असं म्हणतो त्याला. तुम्ही त्याच्यामध्ये दगड किंवा बाकी काय टाकलं तर they won't trap that. But once the insect will be fall into it, they'll be going to trap because they know that the protein is something is fall. And that has been digested, extracellular digestion म्हणतात त्याला. ते आपल्या बाहेरच्या बाहेर त्याचं डायजेशन होतं आणि त्याच्यातलं प्रोटीन आहे that has been get converted into simple sugar and that simple sugar has been absorbed by the plant for its survival. म्हणजे याचा अर्थ असं मला माझ्या आता याच्याप्रमाणे ना सगळ्या वनस्पती ह्या व्हेजिटेरियन नसतात. नाही म्हणजे आपण त्यांना पण प्रोटीन पाहिजे ना.
त्यांना सुद्धा सर्व्हायव्हलसाठी काही एलिमेंट्स लागतात ना. Correct. म्हणजे जसं आम्हाला लागतं, पौष्टिक घटक लागतात, म्हणजे कार्बोहायड्रेट्स लागतं आपल्याला, आपल्याला कॅल्शियम लागतं, आपल्याला पोटॅशियम लागतं, आपल्याला आयर्न लागतं, आपल्याला अनेक म्हणजे विटॅमिन्स लागतात, किंवा आपल्याला आणखी पौष्टिक घटक जे आपल्याला आहेत ते सगळे लागतात. आपण वनस्पतीमधून मिळतो. प्रोटीनची भूक आपण वनस्पती बरोबरच म्हणजे कडधान्यातून आपण भागवतोच, पण आपण मटण, मांस, माशांमधून आपली प्रोटीनची, अंड्यामधून आपण प्रोटीनची जी आपली एक्स्ट्रा गरज आहे ती भागवतो. पण वनस्पतींचं पण तसंच आहे. काही कीटक, भक्षी वनस्पती कीटक त्याला मारून त्याच्यातलं प्रोटीन आपल्या सर्व्हायव्हलसाठी वापरत असतात. त्यामुळे वनस्पती पण काही मांसाहारी आहेत, शाकाहारी नाहीत. म्हणजे आपण हे आपलं बोलताना असं म्हणू, कारण त्यांना कीटक लागतो तो. करेक्ट. हे काय सर एकदम माड सारखं दिसतं एकदम. हा, तोच त्याचाच आहे भाग, त्याचाच पार्ट आहे. अरे ही म्हणजे डेव्हलप्ड वन. सांग ते किती आहे मध्ये असतं ते? सातमुखाचे आळू म्हणतात. हा, सातमुखाचे आळू, कारण त्याचे 7 अशी एकाच कंदाचे असे 7 वेगळे डोळे येतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं, हे जे त्याचे उंचवटे दिसतात, हां. these are the sprout. In scientific way, this is the corm, and these are the sprouts. Once you put it for the germination, the leaf will be developed over here. अच्छा, ओके. इथे पान तयार होईल. दिस इज म्हणजे आपल्या बटाट्याला जसे डोळे कोंब येतात, अंकुर येतात बटाट्याला, इकडून मल्टिपल हे येतात त्याला. लाईकवाईज इट इज अ मल्टिपल शूट्स विल बी कमिंग आउट फ्रॉम द कॉम्स. मराठीत काय सांगते? म्हणून मराठीत त्याला सप्तमुखी असं तोंड असल्यासारखं दिसतं ना, मग त्याला सातमुख, सप्तमुखी त्याला कंद म्हणतात, किंवा सातमुखी असलेला कंद काय म्हणतात. करतात भाजी? येस, इट इज यूज टू प्रिपेअर अ व्हेजिटेबल. अच्छा, ओके. आणि काही ठिकाणी उकडून पण खातात. हां, ओके. सर पिस्ताची कॉस्ट 150. 150. सर हे एवढं मोठं काय आहे? हे मोठंच आळू आहे. आळू मधला हा सगळ्यात मोठा आळू आहे. दूध आळू असं त्याला म्हणतात. दूध आळू. आणि फार मोठा आळू आहे. ह्याचा पण कंद खाल्ला जातो. पण आता हा कंद मोस्टली कल्टिवेटेड इन गार्डन्स फॉर ब्युटिफाईंग द प्लेस. आता ते म्हणजे वेगळ्या कारणासाठी हे केलं जातं. आपण ते वेगळ्या कारणासाठी, पूर्वी आपल्या पूर्वजांनी वेगळ्या कारणासाठी ते इंट्रोड्यूस केलं किंवा काही का असेना जगवलं होतंय. हा, नाही, संवर्धन होतं, पण त्याचा वापर आपल्या आहारात झाला पाहिजे. त्यांना हे म्हणजे तुम्ही संवर्धित करा. एक्झिबिशन मध्ये सर त्यांना आणायला हवं. यू कन्झर्व इट, यू मेक इट यूज इन टू सस्टेनेबल बेसिस. म्हणजे त्याचा सस्टेनेबल बेसिस मध्ये वापर पण झाला पाहिजे. होय. हा. हे काय सर एवढी काय गाजर आहे का तो? हा मशीन कंद आहे. हां, शेगुन शेगुनचा कंद आहे. शेवग्याचा हा, शेवगा. शेवग्याचा कंद आहे. आता जे आमचे लहान रोपटे असतात पळय मशीनचे, हां. व्हडले झाड जाले उपरांत ताका मुळा येता, पण जेन्ना लहान रोपटे असता पळय तेन्ना एका कंद असता आणि अच्छा. हो कंद खाता. हो, हय, अच्छा. आमी डायरेक्ट खाऊ शकता. जसो मुळो लागता पळय हा, हा, तसो हा. आमकां, अच्छा, हे शेवग्याचा आहे. हय. एकदा रोपटे मोठे झाले म्हणटकीर नंतर आमी तो खाऊ शकना, कारण नाही, ताका मला हे जरा वेगळं काही. नाही, शेवग्याचं आहे. आणि औषधात सुद्धा वापरला जातो. भाषी मशिंग शेंगो खातात. शेवगा, ड्रमस्टिक. हे तर सगळ्यांना माहिती असेल सर. हे सगळ्यांना माहिती. लाल मुळा माहिती आहे, पांढरा मुळा हे माहिती आहे का? अरे बापरे, काय आहे ते? हे बऱ्याच लोकांना माहित नसतात. म्हणजे गोव्यामध्ये माहित असेल, नाही, गोव्यात पण कर्नाटकामध्ये पहिल्यांदाच बघतोय. त्याला माईन मूळ म्हणतात. अतिशय उत्कृष्ट लोणचं याचं होतं. अरे वा, हा, आणि ह्या प्लांट वरती प्रचंड प्रमाणामध्ये रिसर्च झालेला आहे. अरे बापरे. कोलियस फ्रास्टली असं त्याचं नाव आहे. हां, आणि त्याच्यावरती अँटी कॅन्सर आणि अँटी एड्स साठी याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती संशोधन झालेलं आहे. म्हणजे माझ्या गाईडच्या म्हणजे एक मित्रच होत्या त्या, बिरुवाला शाह म्हणून, हे हेक्स मॅरिन रिसर्च नावाची कंपनी होती, त्याच्यामधल्या त्या डायरेक्टर होत्या. त्यांनी याच्यावरती खूप काम केलेलं आहे. प्रचंड मागणी असतो सर. आणि त्याला प्रचंड मागणी आहे. हा, पण ह्याला प्रचंड मागणी लोणच्यामध्ये आहे. आणि त्या लोणच्यातलं महत्व आपल्या म्हणजे लोकांना माहीत असलं पाहिजे. म्हणजे आता गोव्यामध्ये फार प्रचलित नाहीये. गोव्याला कर्नाटक तर बॉर्डरलाच आहे, पण कर्नाटकमध्ये कोणाच्या घरात याचं लोणचं नसेल असं घर सापडणार नाही. अरे वा, माईन मुळाचं लोणचं. माईन मुळा. हा, आणि माझ्या जीवनाचा हा अविभाज्य घटक आहे. माझा आजोळ कर्नाटक आहे. अरे वा. म्हणजे आजीच्या हातचं लोणचं खाल्लेला माणूस, मी अजूनही माझ्या ताटात ह्याचं लोणचं असावं अशा धारणेचा माणूस आहे मी. ओके सर. काय सर ते जिकम काय ते जिकमा? हा, जिकमा आहे. जिकमा म्हणजे तेका आम्ही शंकाळू म्हणता. हा. जो आकार असता पळय
शंखासारखं असतं अच्छा ते शंखाळू म्हणतात. अच्छा. ते मुळू खाता आणि त्याच्यावर झाडाची शेंगा हा. झाडाची पालो. सो दिस इज व्हेरी व्हेरी रेअर प्लांट हा. म्हणजे हे खरं म्हणजे काढू नये अशा मला चष्मा दिसत पण नाही सर. हा एंडेंजर कॅटेगरी मधलं ऑर्किड आहे हे. सगळ्यांना विनंती आहे टेरेस्ट्रियल ऑर्किड आहे. झालं असेल तर युरोपियन कृपया नुडा असं त्याचं मंडपात नाव येऊन आहे. बसावे. आम्ही पुढील व्हेरी कार्यक्रमाला रेअर सुरुवात करत बट इट आहोत. इज व्हेरी युजफुल प्लांट दोज आर हॅव्हिंग द प्रॉब्लेम ऑफ ऍसिडिटी. ज्यांना ज्यांना ऍसिडिटीचा त्रास असेल तर हा कंद त्याने असे पीस थोडे थोडे तुकडे करायचे होय. आणि आपली खडी साखर आहे त्या खडी साखरेच्या पाकामध्ये ते भिजत ठेवायचे. कृपया विनंती आहे तर ते मुरले मंडपात येऊन की बसावे. ऍसिडिटी ज्यावेळी आपल्याला जळजळ होते किंवा असं पुढील वर आल्यासारखं कार्यक्रमाची होतं सुरुवात करत त्यावेळी आहोत. हा चोकायचा चगळायचा आणि चावून खायचा तुमची जळजळ लगेच थांबेल. अरे वा. अमरकंद म्हणतात अमरकंद. बट इट्स सर व्हेरी मार्केटमध्ये अवेलेबल असतात सर हे? असतात ते बघा हे आदिवासी लोक वगैरे औषधं घेऊन बसतात त्यांच्याचकडे. त्यांच्याकडे हे अमरकंद असतात. आपल्याला मागता आलं पाहिजे त्यांना. नाही मागायचं काय प्रश्न आहे हा, पैसे देऊन acidity घ्यायचं आहे म्हटलं की ना. ते नाही ते देतात ऍसिडिटी व्यवस्थित. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही विकतच घ्यायचं आहे. ओके, ओके. म्हणजे असे कंद मिळाले तुम्ही घेऊन येतो आणि मी जंगलामध्ये झाडांवरती किंवा ह्याच्यामध्ये लावून टाकतो. ओके सर. हा म्हणजे परत आपल्याला औषधाला इकडे तिकडे फिरायला नको. होय होय होय. महाबळेश्वर मध्ये किंवा आपलं हे काय ते मला एक नाव भीमाशंकरला हे कंद खूप मिळतात. हे बघा अमरकंद आहे त्याच्यापैकीच आहे. या ते त्याच्या प्रजाती आहेत ना. इलोफिया नोडा आहे. इलोफिया आणखी वेगळ्या त्याच्या स्पेसीज आहेत तर ते वेगवेगळे आहे. नाही, हे बघायला लागेल मला कारण हे तसं संस्कृत नाव आहे. आंबट वेलच हा म्हणजे आंबट वेल म्हणतात ना. हे बघायला लागेल मला नाही सांगता येणार मला. हे काय सर लसूण पण आणले. लसूण पण त्याच्यामध्ये मोडते ना सर? हा हे त्याच कंदमुळामध्ये. हे काय आहे माहितीये की सर्वांना विनंती आहे आता ह्याचा हायब्रिड व्हरायटीज झाल्या म्हणून आपल्याला मोठे मोठे कंद मिळतात. पण आपली जी पहाडी लसूण आहे जी ग्रामीण भागात लोक जी पिकवतात त्याला पहाडी लसूण म्हणतात. आलं लक्षात? आणि ह्याच्यातलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ही एक पाकळी चावली तर तुम्हाला सगळं जळजळ राहणार आहे 4 पर्यंत. बाजारातली नाही नंतर कारण ते त्याचा हायब्रिड आस्वाद घेऊ व्हरायटी. शकता. म्हणजे ह्याच्यासोबत सर मीठ खायचं का मग नंतर? मीठ खायचं समजा इंडायजेशन असेल होय, होय, होय. तर ह्याच्या 2-3 पाकळ्या आणि खड्याचं मीठ आपलं पिशवीचं मीठ नाही खायचं आपलं काळं खड्याचं मीठ तराटर चावून खायचं. चांगली झोप येईल. अर्धा पाऊण तास तो माणूस झोपेल आणि झोपून उठला की भूक भूक करेल. हो हो. म्हणजे भूक म्हणजे इंडायजेशन वरती जाणीव उपाय. सर पुढे या. हे गोव्यात हे सगळीकडे दिसतं. हा, हे रान लसूण काहीतरी आहे. ते हा, जवारी, रान किती आहे या? ते आता बाजारातली आहे. Everyone is नाही, हे requested कोणतं आहे ना to come and- लिलिएसीचं कोणतं प्लांट आहे ते शोधावं लागेल कारण ह्याच्यावरून ते ओळखता येत नाही. त्याचं फ्लावर बघितलं ना तर मग मी पटकन सांगू शकेन. फ्लावर शिवाय समजू शकत फ्लावर शिवाय नाही समजू ओके, शकणार. फाईन, फाईन, फाईन. लसणीचेच किती तरी प्रकार हे बघा आहेत. ना हे आता ही सुद्धा ते सांगताना जवारी लसूण म्हणून सांगतात. हा, ही आता बघा साईज केवढी हा, आहे. मोठी लसूण बापरे. म्हणजे हे हायब्रिडाइज सगळं हायब्रिड, हे हायब्रिड. हा पांढरा कांदा होय आहे. होय होय. हा, मुळामध्ये पूर्वी इकडे पण व्हायचा तो कोकणामध्ये गोव्यामध्ये व्हायचा. माझ्या परड्यामध्ये पांढरा कांदा आम्ही केलेला आहे. ओके ओके ओके. आणि पांढरा कांदा समजा कोणाला जर चक्कर आली हे सुद्धा पडला तर कांद्यासारखं दुसरं औषध नाही. बरोबर आहे. चेचायचा नाकाकडे धरला की तो तडफडून जागा व्हायचा. आणि हा कोणी कांदा सोबत घेतलं तरी उठणार नाही सर. हा आणि हा कांदा अतिशय म्हणजे जर ड्राय कप असेल सर्दी खोकला असेल तर हा कांदा आणि गुळ हा चावून खायचं. बरोबर. सर्दी खोकला सगळं बंद. पूर्वीच हे औषधच होतं पूर्वी. आयुर्वेद. म्हणजे आम्हाला हे औषध द्यायचे. म्हणजे पावसात भिजायचो पावसात खेळायचो सर्दी आणि खोकला सुरू झाला की एक कांदा आणि गुळाचा खडा द्यायचा. आणि सोबत मार पण. तो मार तो वेगळा. ते औषध परवडलं पण ते नको औषध. त्यामुळे सर हे औषध आपण गुपचूप घ्यायचो. गपचिप गायचो. होय होय. हे पावसात येताना भिरमुळा हा सर्वांना विनंती आहे कृपया आत मंडपात येऊन बसावे. आम्ही पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. ह्याला भिरमुळा म्हणतात. हा माझ्या इतका कोणी खाल्ला नसेल इथे उपस्थित असलेल्यांपैकी. सर आम्ही जिरमुले म्हणणार. हा जिरमुले हा हा. म्हणजे माझ्या इतका कोणी खाल्लेला नसेल. म्हणजे मी का जास्त खाल्ला तर मी पूर्वी गुराकडे जायचो. हा. ढोरांकडे जायचो. अरे हा. मी गावठी माणूस आहे. हा ढोरांकडे जायचो आणि ढोरांकडे बाकी काय खाद्य नसायचं ना. मग हे बिरमाळे शोधायचे ते खोदून काढायचे सोलायचे आणि खायचे. दिवसभर भूक लागत नव्हती. इतकं प्रोटीन ह्याच्यामध्ये होतं. लेग्युमिनस प्लांट आहे. नाही 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 हे सोलायचं अप्रतिम टेस्ट येते. आता काय आहे भुकेलेला कोंडा आणि उशाला धोंडा त्यावेळी आम्हाला खायला काय मिळत होतं. आता ह्या मुलांना
बऱ्याचशा काय 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 मिळतं खायला. सर पुढे या सर. सर पुढे या सर. हे कासाळा आळू हे. हा, कासाळा आळू किंवा कापाळा आळू पण म्हणतात त्याला. ओके ओके. त्याची भाजी चांगली होते ना, अप्रतिम भाजी. अळूची कुठलंही आळू असू दे, हो. सगळ्यामध्ये अळू खायला चांगलं आणि टेस्टी तेऱ्यासारखं टेस्टी अळू नाही, पण ते वेळीच काढलं पाहिजे. तुम्ही जर उशिरा काढलं तर ते अळू खाणार पण नाही तुम्ही. ते कवळं असताना ते काढलं पाहिजे. आणि कवळं असतानाची भाजी असते ती अतिशय म्हणजे ग्रेव्ही त्याची छान होते आणि अप्रतिम सर, होते. अळू विषारी पण असतं का काही की? नाही अळू विषारी नाहीये. दिसलं लोक म्हणतात ते खायचं नाही, ते नाही खायचं नाही नाही. नाही 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 काय असतं की काही जी अळू असतात ती खूप खाजोळी असतात, हा, म्हणजे म्हणून. खाज खूप येते. ओके. आता तो विषारी का असतं, समजा करणार कोण, खाणारा करत नाही. अळू कोण करतं, गृहिणीने करावं लागतं. त्रास त्यांना काढावा लागतो. तो त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सांगितले ते विषारी आहे, ते आणू नका तुम्ही. कुठलंही अळू खाता येतं, फक्त त्याची प्रोसेस आहे. आता ह्या इथे आजी आहेत ना, त्या सांगणार ना कुठलंही अळू खाल्लं पाहिजे, पण त्याच्यामध्ये चिंचेचं प्रमाण किंवा कोकमचं प्रमाण कसं घातलं पाहिजे की त्यांना माहिती आहे. ते घातलं की सगळं अळू खाता येतं. पण कसं असतं की खाताना समजा असं बघा तुम्ही गृहीत धरा, जून भाजी मेथीची असेल तर आपण खातो का ती, तोंड वाकडं करत खाणार ना. ती कवळी मेथीची भाजी पाहिजे ना. तसं अळू सुद्धा करताना त्याची रेसिपी प्रॉपर केली तर ते चांगलंच लागणार. काही लोक अळू असं नुसतंच खातात, काही लोक भाताबरोबर खातात, काही लोक भाजी भाकरी म्हणजे भाकरी बरोबर सर, मी आपल्याला खातात, विनंती काही लोक करेन. नुसतेच खातात अळू. सर मी आपल्याला विनंती करेन, नाव सांगा आणि त्याचे एक दोन फायदे सांगा आणि आपण पुढे जाऊया सर. हो चालेल चालेल चालेल. स्मिता पणीकर हे काळी मोसळी म्हणतात त्याला. सदस्य आहे. फागला तिच्या MSc रान करटुली म्हणतात त्याचा कंद. तरुणांचा अभ्यास केला तर होता. हा कंद जो आहे त्याच्यावरच आधारित ती तो सादरीकरण मूळव्याधीसाठी करणार अतिशय आहे. उपयुक्त आहे. आणि आम्हाला सगळ्यांना यातून आणि निर्णय याच्या करता येईल करटुलीची की भाजी अतिशय कंदमूळ उत्कृष्ट. हा एक संशोधनाचा विषय असू शकतो. ही काळी मुसळी किंवा याला डुक्कर मुंडली पण म्हणतात. हा. शिकण्यासारखं काहीतरी आहे. डुक्कर ही अतिशय आवडीने खातात. इथे अनुभव हा, कुरकुलिगो ऑर्किओइडिस असं त्याचं सायंटिफिक नाव आहे. आणि साधारणपणे 1.5 फुटापर्यंत लांब असा कंद असतो. ते डुकर असं विस्कटून तो कंद काढतात आणि खातात. म्हणून नाही, त्यांना नॉलेज आपल्यापेक्षा आहे. आपण अडाणी आहोत. हा, ते मला सांगा पर्यावरणामध्ये रास करतात का? ते नाही. पर्यावरणाचा रास कोण करतो? आपण ना, म्हणजे आपण मूर्ख आहोत ना, आपण इलिटरेट आहोत. प्लास्टिक सगळं आपण, आता मी तिकडे गेलो होतो, तिकडे पत्रावळ्या कप बीप तिकडे एन्व्हायरमेंट टाकले. म्हणजे दो द पीपल आर लिटरेट दे बिहेविंग लाईक इलिटरेट. हे नाही, हे सगळ्यात हुशार. ही मंडळी पर्यावरणाचे रक्षक आहेत, आम्ही नाही, मी भक्षक. हा, हे फार सुंदर हे आहे. त्याला काय म्हणता तुम्ही? हा, सफेद मुसळी. म्हणजे ह्याचा प्रचंड उपयोग आहे. म्हणजे एखाद्या आईची डिलिव्हरी झाली आणि तिला पाना जर फुटला नसेल तर ह्याचे जे कंद आहेत ते उगाळून गाईच्या दुधातून आईला दिले तर आईचा पाना फुटतो, आईला दूध जास्त प्रमाणामध्ये लॅक्टेशनचं प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये, किंवा आईच्या दुधामध्ये वाढ होते. आणि आजीच्या बटव्यातलं हे औषध आहे. पूर्वी काही वेळा बरेच, आता सगळ्या मेडिसिन्स आहेत, पूर्वी हे नव्हतं. आजीच्या बटव्यातलेच औषध द्यायचे. मग त्यावेळी आईला जर पाना लवकर फुटला नाही तर ते बाळ बिचार उपाशी राहायचं. म्हणून मग हे द्यायचे उगाळून आणि त्याच्याने आईला पाना फुटायचं आणि मग बाळाला दूध मिळायचं. सफेद मुसळी म्हणतात त्याला, क्लोरोफायटम बोरिवेलियानम. आणि ह्याच्या पानांची भाजी उत्कृष्ट भाजी, फोडशीची भाजी म्हणतात त्याला. माझ्या त्या पुस्तकामध्ये याच्या भाजीवरती लिहिलेलं आहे. अरे वा, फुलपाखरूकंद हे नाही मला माहितीये, पण डायस्कोरिया आहे. पहिल्यांदाच आणलं. डायस्कोरिया फुलपाखरासारखा आकार आहे. हा, पण हा जमिनीतला कंद नाहीये, हा वेलीवरचा कंद आहे. वेलीवरती डेव्हलप झाले, म्हणजे करांदे आहेत ना, तसा हा डेव्हलप झालेला करांदा आहे. हा, आता तो कोणत्या म्हणजे पेशीचा हे याच्यावरून नाही सांगता येणार. म्हणजे डायस्कोरिया बल्बिफेरा आहे, डायस्कोरिया अलाटा आहे, डायस्कोरिया पेंटाफायला आहे, डायस्कोरिया अपोजिटिफोलिया आहे. कुठलंही समजणार नाही आपल्याला. हे याच्यावरून नाही सांगता येत. नाही, हे आमचे गय हे करांदे चिप्स करतात. हा, हे करांदेच म्हणता ना तुम्ही याला? नाही, जंगली आहे ते. त्यांची चिप्स करतात. जंगली कारण चिप्स करतात. हे जमिनीतले आहेत आणि हे वेलीवरचे आहेत.
हे वेलीला आहे ते वेगळे आहे ती व्हरायटी नाही हे व्हरायटी वेगळी आहे पण हे डायस्कोरियामध्ये काय आहे की त्याचा जो वेल आहे त्याच्या मुळामध्ये जो कंद असतो तो कंद वेगळा असतो आणि हा वेलावरती डेव्हलप होतो म्हणजे वनस्पतीमध्ये प्रपोगेशनचे जे नॅचरल जे प्रॅक्टिस आहेत तर त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन हा एक पार्ट आहे म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन त्याच्यानंतर थ्रू सीड होणारं प्रपोगेशन असे दोन प्रकार आहे आणि व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन थ्रू रूट थ्रू स्टेम थ्रू लीव्स असं ते प्रपोगेशन होतं आता हा स्पेसिफिक टाइप ऑफ द ट्युबर्स हॅज बीन डेव्हलप ऑन द एक्झिल ऑफ द लीफ लीफच्या एक्झिल मध्ये हा डेव्हलप होतो आणि हा गळून पडला की ह्याच्यापासून नवीन झाड तयार होतं नॅचरल रिबॉर्न आणि हा पण ह्याच्यामध्ये फूड स्टोरेज केलेला आहे आणि ते फूड जर्मिनेशन साठी वापर केला जातो स्टोरेजची संकल्पना आपल्याला निसर्गाने बहाल केलेली आहे तुम्हाला कल्पना नसेल आपण आता असोसिएशन म्हणतो युनिटी म्हणतो आपल्याला निसर्गाने सांगितलेलं आहे काही वनस्पती वनस्पतींवरती जगतात त्या क्लोज कम्युनिकेशन क्लोज असोसिएशन सिम्बायोटिक असोसिएशन हे वनस्पतींमध्ये आहे तुम्ही एकमेकाशी म्हणजे सहवासात कसं राहायचं आहे म्हणजे एक मेल असतो एक फिमेल असतो नाही असं काय म्हणत नाही मी म्हणजे काही वनस्पती वनस्पतींवरती आधारून जगतात मग ते बांडगोळ्याच्या स्वरूपात असतील किंवा ऑर्किडच्या स्वरूपात असतील काही ह्या त्रास देणार आहे काही त्रास न देणार आहे पण एकमेकांचा फायदा करणार आहे म्हणजे मी तुम्हाला वडा दिला तर तुम्ही मला सामोसा द्यायचा ही जी बार्टर सिस्टीम आहे ना तशी वनस्पतींमध्ये आहे की तुम्ही मला जर शेल्टर दिलं तर इन रिटर्न व्हॉट आय विल गोइंग टू गिव्ह यू आय बी गोइंग टू गिव्ह नायट्रोजन हे असं त्यांच्यामधलं सिम्बायोटिक असोसिएशन आहे म्हणजे हे असोसिएशन आहे ते वनस्पतीने आपल्याला शिकवलेलं आहे आपण शिकून काहीच नाही आलो सगळे for the medicinal attributes नाही हे मला objective असलेले की to select and identify the medicinal value in this plant species in Goa. नाही ह्याच्यावरून मला Examine डिफिकल्ट their potential pharmacological चिरका म्हणून चिरका म्हणजे मला वाटतं phytochemical वेल हा वेलीला होता वरती होता चिरक्याची वेल मेथॉडॉलॉजी सो सगळ्यात पहिली हांवे जे रायझोम्स असलेले सो ते कलेक्ट केले मागीर सो ताजे भितर हांवे 5 रायझोम्स घेतले पांढरं चिन्ह क्रेप जिंजर चिन्हच आहे स्वीट फ्लॅग मँगो जिंजर रताळं म्हणतात ना बटरफ्लाय जिंजर लिली आणि इंडियन रेड जिंजर मग त्याच्यातला हा प्रकार आहे पण वाईल्ड झाल्यानंतर हांवे ते आयडेंटिफाय केले आणि हे तुम्हाला पर्पल कलर दिसणार बघा मागीर हांवे असे ते पर्पल कलर रायझोमाचा जो एक्स्ट्रॅक्ट असा जो पर्पल कलर एनालिसिस हे व्हाईट कलर हे पर्पल कलर सो तो हांवे डार्क चिन्ह म्हणतात प्रिपेअर केला त्याच्या पानांची पण भाजी करतात सो एक्स्ट्रॅक्ट प्रिपेअर केल्यानंतर हांवे असं ते दोन स्टडीज केली एक फार्माकोलॉजिकल स्टडी आणि एक फायटोकेमिकल स्टडी सो फार्माकोलॉजिकल स्टडीज असा ती क्वांटिटेटिव्ह स्टडी असा आणि फायटोकेमिकल स्टडी असा ती क्वालिटेटिव्ह असा सो आता क्वांटिटेटिव्ह म्हणजे कितें की क्वांटिटी म्हणजे आमकां एक व्हॅल्यू मेळटा सो आता कितें आसा की ताचो एक व्हॅल्यू आसता आता तो अँटीबॅक्टेरियल आसा सो तो अँटीबॅक्टेरियल आसा तो कितलो आमकां अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज दिता सो तो एक व्हॅल्यू आमकां मेळटा न्हू आणि फायटोकेमिकल एनालिसिस आसा म्हणजे जे आमी एक व्हॅल्यू मेळना आमकां म्हणजे आता इफ आमी जर उदक घेतलें सो उदकाचे डिस्क्रिप्शन कितें आसतलें अ क्लियर कलरलेस सोल्युशन सो आम्ही थंय बरोवंक शकना की कितले आपल्या वाईल्ड हॅबिटॅट मध्ये पण राईमध्ये जंगलामध्ये म्हणजे सो अंडर फार्माकोलॉजिकल स्टडीज हांवे असं ते अँटी Medicinally very इन्फ्लामेटरी important. अँटी औषधी उपयोगाने आर्थरायटिस अँटी कोॲग्युलंट आणि जो फायटोकेमिकल स्टडीज आसा तितून हांवे सगळीकडे आहे. Common आहे. फ्लेवोनॉइड स्टेरॉइड आणि जे फिनॉल त्यांच्या भितर जे ऍक्टिव्ह इंग्रेडियंट्स आसा काळे अळू पांढरे दडक्या अळू माडाळी कापाळ अळू असं वेगवेगळे नाव आहेत अगदी कलर वरून सुद्धा नावं त्याला दिली हे जे आम्ही मला माहित नाही शाम्पू आलं काय म्हणतात ते कलेक्ट केलेले
हा maybe तुमका दुसरा असतो क्लिअर नसतो. हा झेडोर एरिया आहे ते. हा म्हणजे हे ना एक कल्लातला प्रकार आहे जंगली, आणि त्याचं जे इन्फ्लोरन्सेस आहे ते असं गोल असतं, आणि ते पावसाळ्यामध्ये जर तुम्ही हे केलात तर हाताला शॅम्पू सारखा फेस येतो. मी दाखवतो, व्हिडिओ दाखवतो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी. नंतर बघा तुम्ही. हा आणि ते मी दाखवतो, तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. ते कुलिंजन मगाशी हे झालं ना त्याच्यात. सो असं टॅपिओका साबुदाणा ज्याचा बनवला जातो आपल्याकडे त्याला सावरचिना म्हणतात. एन्व्हायरमेंटल पॅथोजन्स असतात ते काय अच्छा, ही वेलची आहे का? काळी वेलची. आमचा बॅक्टेरिया जाय पडते. सो तेका लागून हांवें असं ते बर्ड एक्सपिटा घेतलेले आणि बोंड काढून नाही हे. हा आणि नाही हे नाही, मला मी पानं बघितली ना तर सांगू शकतो. पेव का? अच्छा, कॉस्टस स्पेसिओजस पेव म्हणतात त्याला. हा कॉस्टस स्पेसिओजस म्हणजे हा पेव काय माहिती आहे, एक मालवणी म्हण आहे. समजा एखाद्या गोष्टीबद्दल सगळीकडे चर्चा सुरू झाली ना की आम्ही मालवणी पेव फुटला म्हणतो. लाईकवाईज दिस प्लांट हॅज बीन नेम्ड दॅट दिस प्लांट कॅन ग्रो एव्हरीवेअर. कुठेही तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या कवळ्या पानांची भाजी केली जाते. आलं लक्षात? सुंदर भाजी होते पेवऱ्याची भाजी. सेम कॉस्टस स्पेसिस आहे ती, दुसरी स्पेसिस. हा हे जीवनळ किंवा भोगनळ पण म्हणतात त्याला. हे आतून पोकळ असतं. हा आणि ह्याचा हा पार्ट ना आपल्याकडे गरी जी करतात ना, गरवतात ना, फिशिंग करतात, त्याला भॅन्ड जे बांधतात ना ते ह्याचं बांधतात, आणि हे तरंत असं, आणि माशाने ओढलं की बुडलं की मग लगेच खेचायचं असतं. ट्रॅडिशनल याच्यामध्ये हे. पण ह्याचा कंद ना म्हणजे फिशर भगिंदर वगैरे जर असेल तर तो उगाळून लावला जातो. हा दुधाशयाच्या इकडे तो उगाळून लावला जातो, किंवा गाईच्या दुधातून सुद्धा तो घेतला पण जातो. होय का? अच्छा अच्छा, बाधा होऊ नये. नळ भरू नये. पूर्वी नळ भरण्याच्या एक व्याधी होती. नळ भरणे म्हणजे काय, गॅसेस वगैरे होतात ना, बाळ दूध पितं आणि मग गॅस खूप होतो. मग त्या गॅस भरणे म्हणजे काय, म्हणजे गॅस इकडे तिकडे होतो, त्याला आपल्या लोकल लँग्वेज मध्ये नळ भरलो म्हणत. पोटात नळ भरलो त्याच्या आणि तळमळता असं म्हणत त्यावेळी. हा मग हे बांधलं जायचं म्हणे कमरेमध्ये. नाही नाही, ट्रॅडिशनल मेडिसिन, ट्रॅडिशनल मेडिसिन. आपलं बीट आहे. हे कसलं आहे ते मला सांगा. शिरमंडळी कंद. अच्छा, साळकानो म्हणतात. मी नंतर फोटो घेतोय. अच्छा, हे मोठे कंद आहेत ना. हे पर्पल कलरचा कंद आहे ना, त्याचं मोठं आहे बघा. हा व्हाईट आहे, नांगर आहे, डुक्कर कंद. हा मोठा त्याच्यातलंच आहे. आपण बघितलंय हे मोठे आहे. होय होय होय. ते काय आपण नावं दिलेली आहेत हा, म्हणजे डुक्कर कंद वगैरे म्हटलेला आहे. कित्येक वर्षाचा आहे तो. हे कित्येक वर्षाचा आहे. आपण कित्येक वर्षाचा आहे तो. आता ते जमिनीतून काढले सर. हा काढलेले आहे. आता हे वेकण तुम्हाला माहिती असेल. हा हे तुम्हाला माहिती आहे. याचा उपयोग माहिती आहे. काय उपयोग आहे. आता मी तुम्हाला याचा चांगला उपयोग सांगतो. वेखणची पावडर करायची. हा, एक चिमट पावडर, एक चमचा मध मिक्स करायचं आणि लहान मुलाला रोज द्यायचं. त्याची इंटेलेक्च्युअल पॉवर वाढेल.
Ascorbic acid ते म्हणजे तो standard अतिशय ब्रिलियंट होईल, हुशार होईल, त्याला चांगली झोप लागेल, चांगली आकलन शक्ती वाढेल त्याची. मोठ्या माणसांनी आणि लहान मुलांनी सगळ्यांनी घ्यावी रोज. ते रोज रोज हा मला तरी असं वाटतं की आयुर्वेदिक वाले औषधवाले ते याचा उपयोग करून ते मुलांना देतात बाटली. तुम्ही ज्यांना विसरायचं सवय आहे ना त्यांनी हे रोज घ्या आणि त्याचा फरक बघा 15 दिवसामध्ये. वेखणची पावडर करायची, घरच्या घरी करता येते. हा आणि ते एक चिमूट वेखणची पावडर, 1 चमचा मध मिक्स करायची आणि चाटण घ्यायची. हा तुम्हाला ह्याच्यासाठी. दुसरा त्याचा उपयोग आहे, झोप कोणाला लागत नाही. त्यांनी वेखण चेचायचं, आपलं गावठी जे खोबरेल तेल आहे त्या खोबरेल तेल मध्ये उकळवायचं, सुका बांगडा भाजल्यासारखा वास येणार, त्यावेळी थांबायचं आणि ते जळणार त्याच्यात तेलामध्ये उकळवलं की. ते थंड करायचं, गाळून घ्यायचं आणि ज्याचं डोकं दुखतं त्यांनी डोक्यावरती मालिश करायचा, किंवा ज्याला झोप येत नाही त्यांनी मालिश करायचा. 10 मिनिटात झोपला नाही तर माझ्याकडे या, मी सांगेल ते हरे. वा 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 वा, स्लिपिंग पिल सारखं झालं तर. सर कप साठी पण वापरतात हा कप साठी वापरतात. आणि गॅस साठी. हो आलं. हे आल्याचे प्रकार आले. शॅम्पू आले ते मगाशी तिथे होतं. रान आले. रान आले. आल्याचे पण भरपूर प्रकार दिसले. ते कस्तुरी हळद. हा हे बघितलं पाहिजे, म्हणजे हे नावानुसार मी नाही काय ओळखू शकत. म्हणजे टेक्सॉनॉमिकली इट्स व्हेरी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय. वन्स यू आर नॉट गोइंग टू सी द लीफ, म्हणजे मार्फॉलॉजी बघत नाही तोपर्यंत सांगणं कठीण आहे. आल्याबद्दल नका माहिती देऊ. चाल कॉमन आहे ना, कॉमन कॉमन आहे. हा सुरण ना, जंगलात भेटला आणि त्याला ना फुलं सुरणासारखीच असतात, पण त्याचा स्टीम असतो तो काळा असतो. अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये रान सुरणामध्ये एक सुरण आहे ज्याला जंगली सुरण असं म्हणतात. अमॉर्फोफॅलस कंपॅन्युलेटस म्हणून आणि अमॉर्फोफॅलस कम्युटॅटस. अमॉर्फोफॅलस कम्युटॅटसला ज्यावेळी फ्लावर येतं ते तिकडे मी सांगितलं असतं तुम्हाला, कारण मला ते व्हिज्युअलाइज होत नव्हतं, मग सांगता आलं नाही. त्याला पण घाण येते. जूनचं प्री मान्सून मध्ये त्याला फ्लावर येतं. तर त्याला जो त्याचा फ्लेशी जो पेडिंकल असतो इन्फ्लुएन्सचा, म्हणजे स्टराईल असतो, त्याला फ्लावर येत नाही, तो तोडून आणायचा घरी. फक्त आणणाऱ्याची हिंमत पाहिजे, कारण इतका घाण वास येतो तुम्हाला लोक दगड पण मारतील, इतका घाण वास येतो. ते आणायचं, स्वच्छ पाण्यामध्ये त्याला भिजत घालायचं त्याला, म्हणजे त्याचा वास थोडा कमी होईल. नंतर धुवायचे. ते पिवळे पार्ट असतो, पिवळा किंवा पिंकिश कलरचा असतो तो, आणि तो बारीक चिरायचा. आणि साधारणपणे तुम्ही आता समजा 1 पाव किलो तुम्ही गोळा करून आणला तर अर्धा लिटर पाणी घ्या पाण्यामध्ये, ते उकळवायचं सगळं. ते तुम्ही उकळवलं की साधारणपणे पाव लिटर पर्यंत जाड अशी त्याची ग्रेव्ही होईपर्यंत ते तुम्ही उकळवायचं, थंड करायचं आणि गाळून ते घ्यायचं पाणी. ते जे गाळून घेतलेलं पाणी तुम्ही गावठी कोंबड्याचा रस्सा करताना जी रेसिपी करता, फोडणीपासून ती मसाल्यापर्यंत ते सगळं त्याला करायचं. आणि फोडणीमध्ये तो ओतून तो मसाला वगैरे घालून तुम्ही जर ढवळून ती आमटी केली तर गावठी कोंबड्याचा रस्सा कुठला आणि ह्या करंद्यांच्या त्या ह्याचा रस्सा कुठला कुणी ओळखणार नाही. इट विल बी सो डिलिशियस दॅन लोकल चिकन रस्सा. गावठी कोंबड्याच्या रशापेक्षा हा तुम्हाला टेस्टी लागेल आणि तो लोक पिऊन खातील. वर्षातून आम्ही 1 वेळा तो पितो, कारण तो प्री मान्सून मध्येच मिळतो. मी भटकून कुठेतरी जायचं आणि ते काढून आणायचं आणि त्याचा रस्सा बनवायचा, हे दरवर्षी आमचं ठरलेलं आहे. हे माहिती आहे शतावरी सगळ्यांना, असं काय सांगायचं. ह्याच्या फुलाची पण भाजी करतात. ह्याची भाजी करतात का? मुळाची भाजी करतात. मुळाची भाजी करतात. सर ह्याच्या फुलाची पण भाजी करतो आम्ही. हो होय पापा, ह्याच्या फुलाची भाजी करून खाल्लेली आम्ही. होय, हा चांगलं मरून वास येतो, पण ते नाक दाबून काय म्हणतात बुक्क्याचा मार करून ती भाजी करतात, पण काढून टाकल्यानंतर काय मस्त मस्त लागते, मस्त लागते. पानांची भाजी करतात, लुतीची म्हणतो. ह्याच्या करतात, ह्याच्या पानांची करतात, शेवळाच्या पानांची भाजी करतात, ह्याच्या पानांची पण भाजी करतात. छानपैकी भाजी. शतावरी कशासाठी उपयोगी? शतावरी तसं बघितलं तर स्त्रियांचे जे जे आजार आहेत त्याच्यासाठी खूप चांगली उपयुक्त आहे आणि शक्तिवर्धक आहे. ज्या ज्या लोकांमध्ये म्हणजे स्टॅमिनाचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी ह्याचं शतावरी कल्प घेतलं तर चांगलं आहे. म्हणजे इम्युन सिस्टीम तुमची बुस्टअप होते, ताकद होते, अश्वशक्ती वाढते. हा
आणि दूध पण वाढतं आईचं, लॅक्टेशन. शतमूळ शतावरी हा पावडर मिळतात त्याची. हे हळद, आंबा हळद वगैरे. त्या हळदीबद्दल काय बोलायचं काय सगळ्यांना माहिती आहे. पण सांगतो तुम्हाला, हळदीबद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण फेशियल ट्रीटमेंटला हळद किती लोक वापरतात? कोणीच नाही वापरत. म्हणजे सगळ्यांच्या घरी हळद आहे पण कोणी वापरत नाही. मुलतानी माती वापरतील पण हळद आणि चंदन वापरणार नाही. आपल्याला लय अलर्जी असते. पण पाकिस्तान मधली माती आपण आणतो तर तिथे हगंदारी मुक्ती झालेली नाहीये. आपल्याला माहित नाही तिकडे कुठं कशातली माती आणली. विकत घेऊन आपण माती लावतो. तुळशीतली माती लावत नाही. आपल्या आजीने सांगितले नायटा आला ना तुळशीतली माती लाव, कारण ती माती अँटीबॅक्टेरियल अँटी फंगल आहे. कारण तुळशी मधलं व्हॉलटाईल ऑइल त्या मातीमध्ये गेलेलं असतं आणि त्या व्हॉलटाईल ऑइल मध्ये अँटी मायक्रोबियल अँटी फंगल प्रॉपर्टीज आहे. ती माती आपण लावणार नाही, कारण जवळची वकाल कुरडी ना, गावची वकाल कुरडी असतात. कोकणीमध्ये म्हण आहे सर, आणि रस कोळसो हा असं आहे त्याच्यामुळे हळदीचा वापर आपण चंदनाचा टीका लावतो का? गणपतीत पूजा करतो पण आपल्याला लावतो का? नाही लावत आपण. हे ट्रॅडिशन आपण जपलं पाहिजे. हा जपलं पाहिजे. पण साऊथ मध्ये पर्पजली लावतात, ते जपतात, आपण जपत नाही. कारण आपण सो सफिस्टिकेटेड मानतो ना स्वतःला. तर आपण त्या टेबलकडे जाऊया का? चला ही ना, हो हा बरोबर. कुरकुम्मा झेडोरियारा असं म्हणतात त्याला. सो त्याचे ऍप्लिकेशन असं ते हेल्थ केअर आणि फार्मास्युटिकल आम्ही सॉरी चिरका सॉरी चिरका गुलाबी, हा गुलाबी कंद असतो. दिसतो कलर गुलाबी म्हणून. सो ही करदळ आहे. पुढे आम्ही पुढे करू शकता. हे कमळाचं आहे. ऍक्टिव्हिटीज केलेली कमळ काकाची. आणि जी गुडघे असे आम्ही मगाशी तुम्ही जर स्टुडंट शेंग म्हणाला नाही तर त्यांनी सुद्धा सांगितलं मग शेंग येते लांब हा. लांब. इथे सर डिस्प्लेला आहे. नाही येते ना. हे कंदमुळांचं प्रदर्शन आहे त्यामुळे ते आणणार नाही इथे. मुळाचा कंद असतो तो आम्ही खाता. हे कशाचं? अच्छा, पाम बटाटा. हे खाली असतो. पाम बटाटा. एक सस्टेनेबल त्याची हार्वेस्टिंग करतात, हा प्रमोट करतात का. आणि कोंबड नक्की कोंबड नखी, कोंबडा कोंबड्याच्या नखासारखं आहे ते. नकासारखी ही कोंबड नखी. बघा प्रेक्षकांनो, बघा थँक्यू. कुठेही नाही बघायला मिळणार. आणि बघितलं हे तुम्हाला ना, ओळखता नाही येणार. हे आपलं जे नेचा आहे, फर्न जे म्हणतो आपण, त्या फर्नचा रायझोम आहे. अच्छा, ओके. फर्नचा रायझोम कुठल्या फर्नचा आहे ते याच्यावरून नाही सांगता येणार. डॉक्टर असे पेशे निवडतात. पण ठीक आहे, त्याच्या तांबडे बाहेर पण. आणि असे खूपशे विषय असतात जे आम्ही निवडू शकता. लाल असतं, जेणेकरून लाल आपण चिन्ह असतं. मुलांचं फ्युचर घडवू शकता. सो धन्यवाद अश्मिता. ते माहिती आहे सगळ्यांना. एक तर मेन म्हणजे जेवणाची सूचना बटाटा. सगळ्या लोकांसाठी आणि त्यांना जेवण असा सांग बटाटे. सांग बटाटे हे पहिले काही आणखी एका वेगळं नाव असतं. आपल्याकडे हे पहिले बारके बटाटे होय. काय त्याचं नाव मला आठवत नाही. वेगवेगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊक मिळालं. तसेच आईचे दोन्ही पीपीटी ग्रुपान शेअर घेतले. ग्रुपान तर या वनस्पतीमध्ये सर dwarf आहे सर, dwarf. मेंबर्सांकडल्यान ते तुमका मिळवपाक शकता. बटाटा, बाळ बटाटा अशी नावं दिलेली आहेत. लहान म्हणजे बाळ झाला तो. यापुढे आबोली रताळ, जांभळं रताळ, जांभळी रताळी, गुलाबी आणि श्री सूर्यकांत गावकर आणि श्रीनाथ जोशी यांच्या दोघांच्या ही आपण आता खातो ती. प्रयत्नातून आईज वर काटे होता. त्यांच्यानी 80 पेक्षा चढ आमका खबर दोन-चार हातार मोजपाक येतली इतकीच कंदमुळं आमका खबर आसा. पण तांच्यानी 80 कंदमुळांची ही गोयची ना? खूप महत्वाची गोष्ट आहे. ही सगळ्यांनीच करून घेवपा जाय. सो तांच्यानी हे सगळे प्रयत्न परिश्रम घेतले आणि त्यांचा खर्च आठवडे लागले. असं आम्ही पळूया. भूकृष्ण कप हे कपड्याने ह्याचा ना म्हणजे ह्याचा मी तुम्हाला इतिहास काळातला उपयोग सांगतो. औरंगजेब बादशाहचा जो दरबार, तर दरबारामध्ये जे तावदान होती खिडकी, त्या खिडक्याला जी तावदान होती त्याच्यावरती ह्याच्या मुळांच्या झडप्या असायच्या. आणि त्या झडप्यांना
पाणी शिंपडायला इंटरव्ह्यू साठी चढवेळ सेवक करतो असायचे. एक साधारण 30 आणि मिनिटात ते 35 मिनिटात एक अर्ध्या तासाने पाणी मारायचे तर ही ओली राहायची मुळं. आणि ओल्या मुळातून येणारी हवा थंड होऊन वासयुक्त एसी होऊन वाळ्याचा वास दरबारामध्ये पसरायचा. स्थानिक आणि एअर कूलर आणि एअर फ्रेशनर बैलांचं त्यांच्या एअर कंडिशन व्हायचं सगळा दरबार. आणि तो हा वाळ्याचा उपयोग त्यावेळी इतिहास कालामध्ये केला जायचा. आणि याच्यापासून अगरबत्ती धूप हे जाळून वातावरण निर्मिती वातावरणापासूनच चांगला सुगंध वेगवेगळे पदार्थ असतात त्याचे आस्वासन आज आपण जेवढी माहिती दिली ना तेवढी आपल्याला पुस्तकातून आम्ही काढूच शकत नाही. एवढी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.